अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. माध्यमिक शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता, एचआरए व थकबाकी फेब्रुवारी पगारासोबत मिळणार आहोत. किती थकबाकी मिळणार आहे आपण सविस्तर पाहणार आहोत. समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 26 फेब्रुवारी 2026 महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या पत्रानुसार वाढीव घरभाडे भत्ता, एचआरए तसेच जुलै 2024 पासूनची थकबाकी फेब्रुवारी 2026च्या वेतनासोबत अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी स्पष्ट केले आहे की शालार्थ प्रणालीमध्ये एचआरए एरियस हा नवीन टॅब सुरू करण्यात आला असून त्याद्वारे सर्व देयके तयार करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे यापूर्वी सादर केलेले देयके रिजेक्ट करण्यात आले असून सुधारित देयके पुन्हा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणाला मिळणार लाभ? राज्यातील पूर्णतः अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, कमावी, सैनिकी शाळा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यांना हा लाभ मिळणार आहे. किती वाढ होणार? एचआरए दर. शासन निर्णयानुसार क्षेत्रनिहाय एचआरए दर खालीलप्रमाणे लागू आहेत. ग्रामीण क्षेत्र 1% वाढ, नगर परिषद क्षेत्र 2% वाढ, महानगरपालिका क्षेत्र 3% वाढ. किती मिळू शकते? एरियस अंदाज. घरभाडे भत्त्याची थकबाकी जुलै 2024 ते जानेवारी 2026 सुमारे 19 महिने ह्या कालावधीसाठी मिळणार आहे. उदाहरणार्थ 1. ग्रामीण क्षेत्र बेसिक पगार 40,000, वाढ 1% 400 प्रति महिना 19 महिने 7,600 अंदाजे. उदाहरणार्थ नगरपालिका क्षेत्र बेसिक पगार 24,000, वाढ 2% 800 प्रति महिना 19 महिने 15,200 अंदाजे. उदाहरणार्थ 3. महानगरपालिका क्षेत्र बेसिक पगार 24,000, वाढ 3% 1,200 प्रति महिना 19 महिने 22,800 अंदाजे. उच्च पगार 60,000 बेसिक असल्यास 3% दराने एरियस 34,000 पर्यंत जाऊ शकतो. महत्त्वाच्या सूचना. सर्व शाळांनी शालार्थ प्रणालीमध्ये सुधारित देयके तयार करणे बंधनकारक. अंतिम मुदत 26 फेब्रुवारी 2026. जुन्या देयकांना मान्यता दिली जाणार नाही. नवीन एचआरए एरियस टॅब वापरणे आवश्यक. निष्कर्ष. राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा आर्थिक दिलासा मानला जात आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पगारात वाढीव घरभाडे भत्ता व मोठ्या प्रमाणावर थकबाकी मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना चांगला फायदा मिळणार आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 25 फेब्रुवारी 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक घरभाडे अदा करण्याबाबत. हे पूर्ण परिपत्रक अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.